जय जय रघुवीर समर्थ. 342व्या दासनवमी उत्सवानिमित्त श्री क्षेत्र सज्जनगड या ठिकाणी समर्थ सेवा मंडळाद्वारे आयोजित केलेल्या आजच्या सायंकालीन पहिल्या सत्राचा शुभारंभ डॉक्टर मीनल माटेगावकर मुंबई यांच्या सुश्राव्य गायनानं होत आहे. छान कीर्तन ऐकलेलं आहे, तर छान टाळ्या व्हायला हव्या. संगीत गायन दे रे राम, आलाप गोडी दे रे राम, दस्तक टाळी दे रे राम, नृत्य कलामज दे रे राम, असं समर्थ म्हणतात. ते संगीतप्रेमी होते आणि त्या संगीताचा उपयोग भगवत प्राप्तीसाठी करून घेणं हा त्यामागचा उद्देश होता. त्याच तत्वावर म्हणजे सोप्या मराठीत म्हणायचं तर त्याच थीमवरती आजचा हा सांगीतिक आविष्कार डॉक्टर मिनलताई करणार आहेत. तर त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या गायन सेवेस शुभारंभ करावा. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद. आज इथे सेवा देण्याची मला संधी दिल्याबद्दल मी मंडळाचे आभार मानते. श्रीरामासमोर गाण्याचं एक वेगळं भाग्य आम्हाला मिळालं आहे, त्याबद्दल धन्यवाद. कार्यक्रमात भगवंत आणि भक्त एकमेकांसाठी असलेले भक्त भगवानाला देवत्व बहाल करतो, त्यावर श्रद्धा ठेवतो आणि स्वतःला सोपवतो आणि भक्ताने दिलेल्या आर्त हाकेला भगवंत धावून जातो. श्रीराम जेव्हा वनवासात गेले तेव्हा दुष्टांचं निर्दालन, दुर्बलांचं रक्षण आणि भक्तांनी दिलेले आवाहन या सगळ्या हेतूनी ते वनात विहार करत होते. अनेक भक्तांची युगायुगांची प्रतीक्षा संपणार होती. अहिल्या, शबरी, हनुमंत यासारखे भक्त स्वतःच्या उद्धारासाठी रामाची वाट पाहत होते. आजच्या कार्यक्रमात या सर्व भक्तांनी श्रीरामाला दिलेली हाक हा विषय घेऊन काही बंदिशी आणि काही भक्तिगीतं सादर करण्याचा मानस आहे. यातल्या बंदिशी ज्या मी आज प्रस्तुत करणार आहे त्या मी स्वतः रचलेल्या आहेत या कार्यक्रमाच्या निमित्ताने. सुरुवातीला राग मधुवंतीमध्ये 2 बंदिशी सादर करेन, एक झपतालातली आणि एक अध्धामधली. यामध्ये अहिल्येचं मनोगत मांडलं आहे. पद कमल तोरे राम, बिराजे बनमे, तुम हो सकल गुणधाम, जुग जुग से अशम बनी, उधरो मेरो प्राण, दीजो बिसराम. याला जोडून सुनले नाथ अरज मोरी, तुम हो सबके पालनहारी, सफल कर दो जन्म मेरो, शरण दीजो कृपा कीजो, तुम हो सबके पालनहारी. आज माझ्याबरोबर हार्मोनियमवर निनाद, आकांक्षा आणि गायत्री आम्ही सगळेजण तुम्हाला वंदन करतो आणि कार्यक्रमाची सुरुवात करतो.
झिंजोटीमध्ये 2 बंदिशी सादर करते. यामध्ये शबरीचं मनोगत व्यक्त करणारे आहेत. मेरो राम आओजी भगतन के द्वार, अरज करूं जन्म जन्म से कैसे तोरा ध्यान धरूं आओ मंदिर. याला जोडून राम राम भजत हूँ दरस को तरसत हूँ, निस दिन राह तकत हूँ पद रज की आस करत हूँ.
ठीक आहे. सीतेशिवाय राम नाही. त्यामुळे या पुढच्या भक्तिगीतात सीतेने आपलं मनोगत व्यक्त केलं आहे रामाप्रती. भाग्यवाने मी मला लाभले प्रेम तुझे देवा, वनवासाचे जहर पचविले आनंदे राघवा. ही रचना आहे योगेश अभ्यंकर यांची आणि संगीतबद्ध केली आहे माझे गुरु श्रीयुत आप्पासाहेब इंदुरकर यांनी. भाग्यवान मी मला
सीता जगली कर्तव्यास्तव सीता जगली अयोध्येची जनता वदली अयोध्येची जनता वदली तुला सांगते प्रेमासाठी केली मी सेवा आनंदे राघवा आनंदे राघवा आनंदे राघवा भाग्यवान मी मला लाभले भाग्यवान मी मला लाभले प्रेम तुझे देवा वनवासाचे जहर पचविले आनंदे राघवा आनंदे राघवा आनंदे राघवा आनंदे समर्थ रामदास स्वामी जेव्हा हा वाढव. समर्थ रामदास स्वामी जेव्हा पंढरपूरला गेले होते तेव्हा विठ्ठलाच्या मूर्तीतही त्यांना राम दिसत होते. तेव्हा त्यांनी रामाला विचारलं, येथे का रे उभा श्रीरामा? चाप बाण कुठे गेले? शरयू गंगा कुठे गेली? हा अभंग, अशी विचारणा करणारा हा अभंग संगीतबद्ध केलाय नरेंद्र भिडे यांनी. येथे का रे उभा श्रीरामा? श्रीरामा 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 इथे का रे उभा श्रीरामा?
रामाच्या पायाशी असताना हनुमानाला जेव्हा सीतेचा शोध घेण्यासाठी पाठवलं तेव्हा हनुमंतरायांनी सीतामाईला पाहिलेलेही नव्हतं. या अवस्थेचं वर्णन करणारी पुढील रचना ही पण मी केली आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने. कुठे शोधू मी सीतामाई, सांग मला रघुराया. मी न पाहिले सीतामाई, तव निरोप कैसा देई. हे असं विचारतानाच सीतामाई देखील रामनामाचा जप करत असेल असा विचार करून रामनामाचा सेतू बांधुनी भेटेन तव जाया असं हनुमंत म्हणतोय. कुठे शोधू मी सीतामाई, सांग मला रघुराया. कुठे शोधू मी सीतामाई, सांग मला रघुराया.
गमना रघुराया. श्रीराम. आवाज येतोय? जय जय रघुवीर समर्थ. आज गायन सेवेचा प्रथम आविष्कार होत आहे सज्जनगडावर या दासनमी उत्सवामध्ये. तर भैरवीच्या आधी सर्व कलाकारांचा परिचय करून देणं हे कर्तव्य आहे, म्हणून थोडक्यात त्यांचा परिचय देईन. इतक्या सुंदर आपल्याला रामभक्ती गायनातून अभिव्यक्त केली आणि आपल्या हृदयापर्यंत पोहोचवली त्या डॉक्टर मिनल माटेगावकर. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. विशेष म्हणजे स्वरचित पदरचना त्यांनी ज्या मांडल्या त्या इतक्या छान होत्या, मधुर होत्या, भावपूर्ण होत्या आणि मुळात त्या म्हणजे याच्यात दिले त्यानुसार सांगतो, अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनी आहेत आणि शिक्षिकाही आहेत, पण साहित्यामध्ये पण त्यांची किती छान गती आहे हे आपल्याला लक्षात आलेलं आहे. त्याबद्दल सुद्धा जोरदार टाळ्या होऊ दे. आणि मला तुम्हाला एक सांगावं वाटेल, जे आवडलेलं आहे ते, हे जे जुन्या पद्धतीमध्ये एक प्रकार होता शास्त्रीय संगीतात, मोहम्मद शाह रंगिले वगैरे असली गाणी म्हणायची आणि मोठ्या मोठ्या लोकांनी ती म्हटली आहेत. तर मोहम्मद शाह कोण असेल, आम्हाला काय करायचं आहे त्याच्याशी. त्यामुळं आता 22 जानेवारी नंतर तरी आमच्या धर्माभिमानी हिंदू गायकांनी तसल्या मिळाल्या नाही तर स्वरचित रचना असाव्यात आणि भगवंताचं गायन करावं, पण ते मोहम्मद शाह वगैरे आता बंद करायला पाहिजे. अशा सुंदर रचना त्यांनी आपल्यासमोर मांडल्या, त्याबद्दल त्यांचं खूप आपण अभिनंदन करूया. थोडक्यात परिचय. डॉक्टर मिनल माटेगावकर मुंबईत राहतात. यांचं सांगीतिक शिक्षण सुरुवात त्यांनी केली अप्पासाहेब इंदुरकर जे नागपूरला होते आणि सध्या त्या आशाताई खाडिकर यांच्याकडे शिकत आहेत. संगीत अलंकार त्या झालेल्या आहेत आणि त्यांना सुरमणी, सुररत्न याही उपाधी प्राप्त आहेत. आकाशवाणीच्या ए ग्रेड आर्टिस्ट म्हणून त्या प्रसिद्ध आहेत. त्यांच्या स्वतःच्या काही सीडीज प्रकाशित आहेत. संत म्हणे, ब्लेंडिंग नोट्स, आता नोट्सचं ब्लेंडिंग आपण ऐकलेलं आहे, अशा काही सीडीज त्यांच्या प्रकाशित आहेत. अनेक ठिकाणी त्यांचे कार्यक्रम झाल्यापैकी काही निवडक: गोवा संगीत संमेलन, वाराणसी संगीत संमेलन, CCRT दिल्ली आणि सप्तक नागपूर या ठिकाणी त्यांचं गायन झालेलं आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे त्या स्थापत्य अभियांत्रिकी याच्या विद्यार्थिनी आहेत आणि आता IIT मुंबईमधून त्यांनी जलस्रोत अभियांत्रिकीमध्ये PhD पण केलेली आहे. पण रागसंगीतातून भक्तीची स्थापना कशी करायची ही सुद्धा या स्थापत्य अभियंत्याकडून शिकायला काही हरकत नाही आहे. त्यांचे अनेक रिसर्च पेपर्स सुद्धा त्यांनी लिहिले आहेत आणि 2 पेटंट्स त्यांच्या नावे आहेत. नरसी मोहनजी या विद्यापीठामध्ये त्या सध्या सिव्हिल इंजिनिअरिंग याच्या विभाग प्रमुख म्हणजे HOD आहेत आणि इतकं सगळं सांभाळून पुन्हा आपला संगीताचा आनंद त्या स्वतःही लुटतात आणि इतरांनाही देतात. त्याबद्दल जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं आपण स्वागत करूया. संवादिनीवरती आहेत पेणचे श्री निनाद जोशी. निनादजी, तुम्ही तुमच्या पेटीतील सुंदर नादानी सगळ्यांनाच मंत्रमुग्ध केलेलं आहे.
यांचं शिक्षण श्री सिद्धेश विचोलकर आणि पंडित सुधीर नायक यांच्याकडे झालेलं आहे. पुन्हा एकदा जोरात टाळ्या वाजून आपण त्यांचं स्वागत करूया. तबल्यावरती मिनलताईंच्याच सुकन्या आकांक्षा माटेगावकर. यांचं शिक्षण पंडित मुकुंदराज देव यांच्याकडे झालेलं आहे आणि बॅचलर ऑफ डिझाईन ही डिग्री त्यांनी मिळवलेली आहे आणि सध्या ह्युमन एक्स या कंपनीमध्ये त्या प्रोडक्ट डिझायनर म्हणून कार्यरत आहेत. आकांक्षाजींनी संगीतातील त्यांच्या आईवडिलांना त्यांच्याकडून ज्या आकांक्षा आहेत त्या पूर्ण कराव्यात आणि समर्थ त्यांना प्रसाद देतीलच असा एक अभिप्राय माझा व्यक्त करतो. तानपुऱ्यावरती आणि गायनाची सुंदर साथ करणाऱ्या गायत्री फुणगुसकर मुंबई. सुरुवातीचे शिक्षण श्रीमती वर्षा भावे यांच्याकडे झालं आणि सध्या त्या मिनलताईंकडेच संगीताचे धडे गिरवत आहेत. MA सायकॉलॉजी याच्यामधून त्यांनी राईट मॅनेजमेंट या कंपनीमध्ये कार्यरत असून आणि MA सायकॉलॉजी याच्याही त्या विद्यार्थिनी आहेत. तर सर्व कलाकारांचं पुन्हा एकदा मनापासून आपण टाळ्या वाजवून अभिनंदन करूया. आणि आता कार्यक्रमाच्या समाप्तीकडे आपण वळत आहोत. कोणती भैरवी आपण ऐकत आहोत हे आपण त्यांना सांगूया. आपण एक भैरवी छान ऐकूया म्हणून. जय जय रघुवीर समर्थ. माझ्या लहानपणीची एक अतिशय चांगली आठवण आहे. माझ्या आईने मला शिकवलेली एक भैरवी. माझ्या आईबाबांचे रामदास स्वामी हे दैवत होतं. ते इथेच कुठेतरी असतील अशी माझी भावना आहे. ही राम नाम नौका भवसागरी तराया.
जय जय रघुवीर समर्थ. रामनाम ऐकत ऐकतच या गायन सत्राचा कधी समारोप झाला हे कळलं नाही. सर्व कलाकारांचं जोरदार टाळ्या वाजवून पुन्हा एकदा आपण अभिवादन करूया. समर्थांचा प्रसाद सगळ्यांना द्यायचा आहे, पण त्याच्या आधी एक महत्त्वाचा विषय आपल्यासमोर मांडणार आहे. डॉक्टर मिनल माटेगावकर, मगाशी त्यांनी आईवडिलांचा जो उल्लेख केला समर्थभक्त असल्याचा, तर तो उल्लेख पुरेसा नाही आहे. म्हणून मी सांगणार आहे की त्यांचे वडील श्री विश्वनाथ इंदुरकर यांनी समर्थ सेवा मंडळाने जो हिंदी दासबोध प्रकाशित केलेला आहे त्याचं अनुवाद करण्याचं काम यांच्या पिताश्रींनी केलेलं आहे. आणि त्यामुळं ते संस्कार यांच्यामध्ये सगळे उतरलेले आहेत. त्यांच्या भगिनी इथं समोर विद्यमान आहेत कवीश्वर म्हणून. ही सगळी मंडळी समर्थ प्रेमाने इकडं आलेली आहेत आणि तो प्रेमाचा ओलावा त्यांच्या गाण्यातून संगीतातून आपल्याला जाणवला. त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या आपण वाजूया. आदरणीय समर्थभक्त रसिकाताई ताम्हनकर या डॉक्टर मिनल माटेगावकर यांना समर्थांचा प्रसाद देतील. शाल, श्रीफळ, शाल, श्रीफळ, समर्थांचा सार्थ दासबोध आणि समर्थांचा प्रसाद. जय जय रघुवीर समर्थ. तबल्यावर साथ करणारी आकांक्षा माटेगावकर. जय जय रघुवीर समर्थ. मनाच्या श्लोकाचं एक पुस्तक समर्थांचा प्रसाद म्हणून देण्यात येत आहे. तानपुरा व गायनाची साथ करणारी गायत्री फुणुसकर. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ सेवा मंडळाचे कार्यवाह आदरणीय श्री योगेश बुवा रामदासी यांना मी विनंती करतो की त्यांनी संवादिनीवर सुंदर साथ करणारे श्री निनाद जोशी यांचा सत्कार करावा. जय जय रघुवीर समर्थ. त्याचबरोबर मिनलताईंचे यजमान श्री अमोल माटेगावकर यांनीही कृपया मंचासमोर यायचं आहे. त्यांचाही सत्कार आणि समर्थांचा प्रसाद त्यांना देण्यात येत आहे. शाल, श्रीफळ व समर्थांचा दासबोध. जय जय रघुवीर समर्थ.
सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. आजचा हा संगीताचा कार्यक्रम इथंच समाप्त होत आहे आणि उद्या बरोबर 6:30 वाजता उद्याचं सत्र प्रारंभ होईल.